बऱ्याच वेळा मेंटल हेल्थच्या बाबतीत कोणाची मदत घ्यायची झाली तर लोकांच्या मनात एक गोंधळ असतो की मला यासाठी जर मदत घ्यायची आहे तर मी नक्की कोणाकडे जायचं, सायकॅट्रिस्टकडे जायचं, सायकोलॉजिस्टकडे जायचं की थेरपिस्टकडे जायचं. तसंच बऱ्याच वेळा त्यांचं न्यूरोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट यांच्यामध्ये पण बरंच कन्फ्युजन असतं. प्रॅक्टिसमध्ये एक जनरल माझ्या बघण्यात आलेली गोष्ट आहे की मानसिक समस्या म्हटलं की या ज्या वर सांगितलेल्या सगळ्या टर्म्स आहेत त्या बऱ्याच लोकांच्या दृष्टीने इंटरचेंजेबल असतात आणि त्यांनी या सगळ्याला एक कॉमन ब्रॅकेट टर्म वापरलेली असते, ती म्हणजे मनाचा किंवा डोक्याचा डॉक्टर. मग या सगळ्यांमध्ये नक्की काय काय फरक आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्याशी तुम्हाला काही मानसिक समस्या किंवा मानसिक आजार असतील तर नक्की कोणाला अप्रोच व्हावं याबद्दल तुमच्याशी संवाद साधू इच्छिते. या सगळ्यामध्ये लक्षात घ्यायला हवं की प्रमुख फरक हा त्यांचं शिक्षण आणि त्यांचं ट्रेनिंग यामुळे आलेला असतो. सगळ्यात आधी आपण सायकॅट्रिस्ट बद्दल बोलूयात की सायकॅट्रिस्टकडे नक्की कोणती समस्या किंवा कोणता आजार असेल तेव्हा आपण त्यांना अप्रोच करायला पाहिजे आणि ते आपल्याला नक्की याच्यामध्ये काय मदत करू शकतात. सायकॅट्रिस्ट हे मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे स्वतः एक डॉक्टर असतात. मग ते MBBS डॉक्टर असतील, ते आयुर्वेदिक डॉक्टर असतील, ते होमिओपॅथी डॉक्टर सुद्धा असू शकतात. बऱ्याच वेळा सायकॅट्रिस्ट म्हटलं की MBBS नंतर पुढे घेतलेली पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री हा बहुतांश समज सगळ्यांचा असतो, त्यांनाच फक्त सायकॅट्रिस्ट समजलं जातं. परंतु आयुर्वेदामध्ये देखील आयुर्वेदिक मानसोपचारामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून तुम्ही सायकॅट्रिस्ट होऊ शकता आणि तेवढ्याच कॅपेबली मानसिक रोगांवर औषधं देऊ शकता. तसंच होमिओपॅथी हे शास्त्र देखील बेसिकली मनाचा आधार घेऊन बनवलेलं शास्त्र असल्यामुळं ते डॉक्टर्सही मानसिक आजारावर उत्तम प्रकारे ट्रीट करत असतात ते त्या मानसिक आजाराला. सायकॅट्रिस्ट हे बेसिकली तुम्हाला तुमच्या मानसिक आजारासाठी म्हणून तुमच्यामध्ये झालेला जो हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो त्याच्यावर औषधं प्रिस्क्राईब करत असतात. तसंच सायकॅट्रिस्ट हे तुम्हाला कुठलं ॲडिक्शन असेल, जसं की अल्कोहोल आहे, तंबाखू आहे किंवा स्क्रीन ॲडिक्शन आहे किंवा ओपॉइड म्हणजे एखादं ड्रग ॲडिक्शन असेल तर त्याच्यावर देखील ते तुम्हाला ट्रीटमेंट देत असतात. तसंच ते सायकोसेक्शुअल हेल्थमध्ये सुद्धा ते तुम्हाला मदत करत असतात. जसं की बऱ्याच जणांना सायकोलॉजिकल इम्पॅक्टमुळं सेक्शुअल प्रॉब्लेम्स हे असू शकतात, परफॉर्मन्स एन्झायटी असू शकते, अशा इश्यूजना सायकॅट्रिस्ट हँडल करत असतात. सायकॅट्रिस्ट हे काउन्सिलिंग करू शकतात, परंतु वेळेअभावी म्हणा किंवा त्यांचा फोकस हा मेडिसिनवर जास्त असल्याने म्हणा ते काउन्सिलिंग खूप कमी प्रमाणामध्ये करतात. मोस्टली त्यांच्या सेंटर्सला सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स हे अटॅच्ड असतात. आता दुसरं म्हणजे सायकोलॉजिस्ट, याचा जर विचार करायचा झालं तर त्यांनी ग्रॅज्युएशन हे सायकोलॉजीमध्ये केलेलं असतं. तसंच त्यांचं MA म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे जेव्हा त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये असतं तेव्हा ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात आणि मग ते निरनिराळ्या मानसिक रोगांचं किंवा लक्षणांचं ॲनालिसिस करू शकतात. त्या मानसिक आजारांचं किंवा लक्षणांचं ते त्या डायग्नोसिस पर्यंत ते पोहोचू शकतात किंवा ते त्या संबंधीचे निरनिराळ्या टेस्टिंग सुद्धा करू शकतात. आणि जे लोक हे काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतात किंवा डिप्लोमा करतात असे लोक हे काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत असतात.
काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट हे जनरली स्ट्रेस झालं, अँझायटी झालं किंवा माइल्ड डिप्रेशन झालं, अँगर इश्यूज, रिलेशनशिप इश्यूज, चाइल्डहुड ट्रॉमा, बिहेवियरल इश्यूज, इमोशनल फ्लक्च्युएशन्स जी खूप होत असतात किंवा ग्रीफ काउन्सिलिंग असतं किंवा कॅन्सर आजार असतात, तर अशा लोकांना एक सपोर्ट देण्यासाठी म्हणून ते काउन्सिलिंग करत असतात. सायकोलॉजिस्ट हा तुम्हाला कुठलीही औषधं प्रिस्क्राईब करू शकत नाही, तर तो तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं बिहेवियर समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून तुम्हालाच तुमचा प्रॉब्लेम विषयी क्लॅरिटी देतो आणि त्यातून तुम्हीच तुमच्या सोल्युशन पर्यंत येता. तसंच थेरपिस्ट ही संकल्पना बघायला गेलं तर सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट मध्ये तसा फारसा फरक नाहीये. जेव्हा CBT, REBT, RC, आर्ट बेस्ड फॉर्म झाला किंवा प्ले थेरपी यांसारख्या वेगवेगळ्या मोडॅलिटीज थेरपी म्हणून वापरण्यात येतात, तर त्या ह्याच्यामध्ये ते थेरपिस्ट हे ट्रेंड असतात ती मोडॅलिटी वापरण्यासाठी. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे हीलर्स जसं की रेकी हीलर किंवा हिप्नोथेरपिस्ट किंवा रिग्रेसिव्ह थेरपिस्ट, प्राणिक हिलिंग थेरपी, चक्र हिलिंग थेरपी या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज जेव्हा मनाचं संतुलन करण्यासाठी वापरल्या जातात त्यांनाही थेरपिस्ट असंच म्हटलं जातं. आता आपण न्यूरोलॉजिस्ट म्हणजे काय ते समजून घेऊ. न्यूरोलॉजिस्ट हे मात्र मेंदूशी संबंधित जे आजार असतात त्या आजारांशी डील करत असतात. जसं की तुम्हाला खूप हेडेक आहे किंवा कोणाला जर झटके येत आहेत किंवा ज्याला आपण फिट्स म्हणतो किंवा सीझर्स म्हणतो किंवा ज्यांना स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा त्रास आहे, पार्किन्सोनिझमचा त्रास आहे, ज्यांना डिमेन्शिया सारखा आजार आहे, काहीतरी डोक्याला मार लागलाय किंवा ब्रेनमध्ये कुठल्या तरी प्रकारचं इन्फेक्शन झालंय, तिथे ट्यूमर आहे, अशा लोकांना न्यूरोलॉजिस्ट हे ट्रीट करत असतात. याचाच अर्थ जेव्हा तुम्हाला मानसिक उपचारांसाठी औषधांची गरज असते तेव्हा तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जाऊ शकता. जेव्हा तुम्हाला नक्की कुठला मानसिक आजार झालाय यासाठी काही टेस्ट करायच्या असतील किंवा काही काउन्सिलिंग त्याच्या संदर्भात घ्यायचं असेल किंवा तुम्हाला बोलून चर्चेद्वारे किंवा आपल्या भावनेच्या मुळाशी पोहोचण्यासाठी म्हणून सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स यांचा उपयोग होतो. आणि वेगवेगळ्या अशा ज्या हिलिंग टेक्निक्स मध्ये तुम्हाला थेरपिस्ट मदत करतात. तर हा होता आजचा व्हिडिओ की तुम्हाला नक्की मानसिक समस्या असेल तर कोणाकडे अप्रोच करायला पाहिजे या संदर्भातला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.